देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थ या निवासस्थानी तासभर खलबत झाली। सकाळी 9 वाजता राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले फडणवीस हे 10 वाजता भेट घेऊन बाहेर पडले। अमित ठाकरे यांना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून घेतलं जाण्याची यामुळे चर्चा सुरू झाली आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मनसेची साथ घेणार असंही बोललं जात आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही युती होण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान या भेटीमध्ये नेमकं काय काय घडलं अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थ या निवासस्थानी तासभर चर्चा झाली आहे। सकाळी 10 वाजता फडणवीस राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले आणि ते साधारणतः 9 वाजता पोहोचून 10 वाजता बाहेर पडले। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप मनसेला सोबत घेण्याची शक्यता आहे। तर अमित ठाकरेंना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार केलं जाण्याची सुद्धा चर्चा यामुळे सुरू झाली आहे। तर फडणवीस राज ठाकरेंच्या घरी पोहोचले तेव्हा मोहित कंबोज हे सुद्धा त्यांच्या सोबत होते। यासह फडणवीसांच्या स्वागतावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे शिवतीर्थावर उपस्थित असल्याची माहिती आहे। एकूणच तासभर या दोघांमध्ये खलबत झाली आहे। त्यामुळे नेमकी कोणत्या विषयावर यामध्ये चर्चा झाली ते पाहणं आता अतिशय उत्सुकतेचं आहे। आज काय बोलणं झालं याची मला कल्पना नाही त्यांच्यामध्ये, पण आजची जी भेट होती ती राजकीय नव्हती, सदिच्छा भेट होती। आपल्याला माहिती आहे सन्माननीय राजसाहेबांचे आणि फडणवीस साहेबांचे खूप जुने आणि वैयक्तिक संबंध आहेत आणि त्यामुळेच ही एक सदिच्छा भेट होती। पण राजकीय भूमिका या वेगळ्या वेगळ्या असू शकतात, पण वैयक्तिक संबंध हे वेगळे असतात। सहज भेट आहे, त्याच्यामध्ये निवडणुका, युती, महायुती यापेक्षा संवाद आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अजून अनिश्चित आहे। सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या घोषणा आणि त्यानंतरचा कालावधी विचारात घेतला। इतक्या लवकर कोणी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी चर्चा करेल असं वाटत नाही आणि कोणत्याही युतीची चर्चा ही अशा पद्धतीने होणार नाही उघडपणे। ही फक्त मैत्रीपूर्ण भेट आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे।